गाळप हंगाम 2024-25च्या गळीतास आलेल्या ऊसाला पहिले पेमेंट रुपये 2800 प्रति मेगाटन याप्रमाणे अदा केले असून शेतकऱ्यांची आर्थिक गरज लक्षात घेऊन जून महिन्यात रुपये 150 प्रति मेगाटन प्रमाणे दुसरा हप्ता दिला आहे। यामध्ये कार्यक्षेत्र व गेटकेन असा कोणताही भेदभाव न करता सर्व ऊस उत्पादकांना समान दर दिला आहे। कर्मवीर शंकररावजी काळे तसेच कारखाना व उद्योग समूहाचे मार्गदर्शक माजी आमदार आशुतोष काळे यांनी ऊस उत्पादन शेतकऱ्यांना नेहमीच शाश्वत ऊस दर व तोही वेळेत अदा करण्याची परंपरा यापुढे देखील अविरतपणे सुरू ठेवून गळीत हंगाम 2024-25चा तिसरा व अंतिम हप्ता रुपये 150 प्रति मेगाटन प्रमाणे देऊन दसऱ्यानंतर सदरची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, अशी जाहीर घोषणा आमदार आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या 72व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली। त्यामुळे जिल्ह्यात सर्वप्रथम सर्वाधिक रुपये 3100 दर देणारा व ठिबक सिंचनावर उत्पादित केलेल्या ऊसास रुपये 100 प्रति मेगाटन अनुदान देऊन रुपये 3200 दर देणारा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना एकमेव ठरला। तसेच यावेळी पुढे ते म्हणाले की विकास कामांच्या जोरावर व जनतेच्या भरभक्कम पाठिंब्यावर 2024च्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक मताधिक्याने निवडून आलो, त्यामुळे माझ्याबरोबरच तुमची जबाबदारी पण वाढली आहे। कोपरगाव मतदारसंघात विकासाच्या बाबतीत पुढे घेऊन जायचं आहे। आजपर्यंत विकास कामांच्या बाबतीत पाठपुरावा करण्यात कुठे कमी पडलो नाही आणि भविष्यात पण पडणार नाही। मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीबाबत काही लोक उपकाराची भाषा बोलायला लागले आहेत। त्यांना बोलायला दुसरे काही नाही, त्यांना पण कार्यकर्ते चार्जिंग ठेवावे लागत आहे हे मी समजू शकतो। मात्र वारंवार अशी वक्तव्य आल्यास मार्केट कमिटीची निवडणूक असेल, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असेल किंवा लोकसभेची निवडणूक असेल, या सर्व निवडणुकींचे विश्लेषण करून त्यांचा तो गैरसमज दूर करण्यास मी भक्कम आहे, असा टोला आमदार आशुतोष काळे यांनी पारंपरिक विरोधक कोल्हे यांचे नाव न घेता लगावला। आपण त्यांना उत्तर देऊ, परंतु उत्तर देण्याची ही वेळ नाही। येणाऱ्या निवडणुकांना आपल्या सर्वांना पुन्हा ताकदीने व पूर्ण क्षमतेने सामोरे जायचे आहे आणि विजयश्री खेचून आणायची आहे। त्यासाठी कामाला लागा, असे आमदार काळे म्हणाले। झालं 2019च्या विधानसभेची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये आपले सर्वांचे परिश्रम त्या ठिकाणी होते। आपण सर्वजण झटून लढले आणि म्हणून 2019ला आपला विजय झाला। वाड्या वस्त्यांच्या रस्त्यापासून राज्यमार्ग किंवा राष्ट्रीय मार्ग, आपल्या छोट्या मोठ्या पाणी पुरवठा योजनांपासून आपला मंजूर बंधारा असेल किंवा कोपरगाव शहराला पाणी देण्यासाठी 5 नंबरचा साठवण तलाव असेल, आपले ट्रान्सफॉर्मर असतील किंवा सबस्टेशन असतील किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा कोपरगाव शहरामध्ये उभारलं जाणारं 100 बेडचं उपजिल्हा रुग्णालय असेल, उजनी चारीपासून तर निळवंडे आणि गोदावरी कालव्यांचं नूतनीकरण असेल किंवा आवर्तनाचा विषय असेल, वेळच्या वेळी त्याच्यावर पाठपुरावा करून आपल्याला वेळेवर ते पाणी कसं मिळेल किंवा सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मागच्या 5 वर्षामध्ये केल्यामुळं आपल्याला सर्वांगीण विकास काय असतो हे बघायला त्या ठिकाणी मिळालं किंवा दाखवण्यामध्ये मी यशस्वी झालो असं आपल्या मताधिक्यावर मला वाटतंय। आपण हे जे काही कामं जनतेपर्यंत नेली म्हणून आपल्याला एवढं मोठं मताधिक्य मिळालेलं आणि त्याच्यामुळे निश्चितपणे जबाबदारी तुमची आणि माझी सगळ्यांची वाढलेली, कारण कामं काही थांबलेली नाही किंवा कामं संपलेली नाही। कोपरगाव मतदारसंघ आपल्याला विकासाच्या बाबतीमध्ये पुढे अजून न्यायचा आहे। विकासाच्या जे काही संकल्पना माझ्या आहेत आपल्या प्रचार सभेमध्ये आपण सर्वांनी ऐकल्या असतील, या सर्व संकल्पना पूर्ण करण्यासाठी
मी माझी जबाबदारी पार पाडणार आहे. कुठेही कामाच्या बाबतीमध्ये आपण कमी पडणार नाही. कुठेही पाठपुराव्याच्या बाबतीमध्ये मी कमी पडणार नाही. परंतु आता जी काही निवडणूक झाली 2024 ची, काही लोक उपकाराची भाषा करायला लागले. हरकत नाही, आता त्यांना बोलायला दुसरं काही नाही. काहीतरी कार्यक्रम करायचे आणि लोक चार्जिंग ठेवावं लागणार आहे. थोडीशी मरगळत आलेलीच आहे त्यांच्यामध्ये. काय आपण योग्य वेळी उत्तर देऊच. पण आता बाकीच्या निवडणुका असतील, मार्केट कमिटी असेल, शिक्षक मतदारसंघ असेल, लोकसभेची निवडणूक असेल, याचं जर विश्लेषण केलं तर त्यांचा गोड गैरसमज जरा दूर होईल. वेळच्या वेळी आपण उत्तर देऊ, आज काही ती वेळ नाही. आता पुढचा काळ जो आहे सगळा निवडणुकीचा काळ आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा बँक, ग्रामपंचायत या सगळ्या निवडणुका आता येणार. त्यामुळे आपल्याला सर्वांना माझं आव्हान आहे की आपण सर्वांनी आता जोरात कामाला लागावं. नुसतं कामाला नाही लागतं, जिंकायच्या हिशोबाने आपल्याला कामाला लागायचंय हे आपण लक्षात घ्या. आणि आपल्या सरकारमध्ये 3 पक्षाचं सरकार आहे. परंतु आपले पक्षाचे प्रमुख आदरणीय अजितदादा असतील, आपले मार्गदर्शक माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला या निवडणुकींना समोर जायचंय. ज्या पद्धतीने मागच्या निवडणुका झाल्या, तुम्ही सर्वांनी हे सगळं नियोजन केलं आणि आपण जिंकून आलो. ज्येष्ठांचं मार्गदर्शन लाभलं, काही तरुणही त्याच्यामध्ये होते. एक चांगलं कॉम्बिनेशन मागच्या काळामध्ये झाल्यामुळं मागच्या सगळ्या निवडणुका आपल्याला चांगलं यश मिळालं. आणि मग त्या पद्धतीने आपण सर्वांनी कामाला लागा असं आव्हान या निमित्ताने करतो. आपण हा सीझन 2024-25 यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य, त्याच्यामध्ये सर्व सभासद बंधू भगिनी असतील, ऊस उत्पादक शेतकरी असतील, संचालक मंडळातील राजमाजी सदस्य आहेत, अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी, वाहतूक कंत्राटदार, यांचं सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभलं. त्याबद्दल सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद देतो. कारखान्याच्या यशस्वी वाटचालीमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सभासदांबरोबर अनेक थोर मोठे व्यक्ती असतील, कार्यकर्ते, हितचिंतक, त्यांच्या सर्वांना पूर्वक सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.